नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. नुकताच आम्ही झिम्मा 2 चा ट्रेलर बघितला. इतका तो धुमाकूळ घालणारा होता. खरं तर नाटकात कसं पंचतत्व असतात किंवा तो असला की नाटक खूप गाजतं किंवा खूप चालतं आणि क्वचित नाटकांमध्ये असं बघायला मिळतं. आत्ता ट्रेलर पाहिल्यानंतर तेच वाटतंय की तुमच्या चित्रपटामध्ये सुद्धा पंचमहाभूत आहेत. अर्थात नवरस तर तुम्ही दाखवलेच ट्रेलरमध्ये. सो ह्याची काही ट्रिक होती कायच्या मागे तुमची, की ट्रेलर आपल्याला असाच करायचा आहे? ट्रेलर आपल्याला प्रेक्षकांचं मनोरंजन करेल असाच बनवायचा होता आणि तो त्यांना आपला वाटेल असाच बनवायचा होता. आणि या ट्रेलरचे खूप सारे ड्राफ्ट आम्ही केले. काही आवडले, काही नाही आवडले, काही मधलं हे आवडलं, काही मधलं ते नाही आवडलं. पण हा जो ड्राफ्ट बनला तेव्हा असं झालं की हा, धिस इज इट. हे प्रेक्षकांचं मनोरंजन करेल, कदाचित प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणेल. आणि ते आजच्या काळात महत्वाचं आहे की आपण असं काहीतरी बनवूया, असं काहीतरी करूया ज्याच्यामुळे प्रेक्षकांना हसू येईल, प्रेक्षकांना छान वाटेल. निश्चितच. पण अशा पद्धतीचे जे दाम्पत्य खूप कमी आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये बघायला गेले तर. निर्माती अभिनेत्री सुद्धा आहे, लेखक अभिनेता सुद्धा आहे, दिग्दर्शक सुद्धा आहे. सो हे जे सगळं ओघाओघाने झालेलं आहे की एक पानं किंवा एक शिदोरीतून काढायचं होतं म्हणून काय ठरवून केलं? काम तर मी खूप वर्ष करते आता, म्हणजे अभिनेत्री म्हणून 20 एक वर्ष झाली. पण निर्माती जिम्मामुळेच झाले, कारण की जेव्हा हेमंतनी गोष्ट सांगितली की अशी एक फिल्म करायची, तेव्हा असं मला खरंच नव्हतं वाटलं की कोणी ही फिल्म करेल, दुसरा प्रोड्युसर. कारण गोष्ट काय सांगणार होतो आम्ही, 7 बायका फिरायला जातात. खरं तर ती गोष्ट तेवढीच आहे जिम्मावांची. पण आणि आम्हाला करायचं होतंच, कधी ना कधीतरी निर्मिती करायची होती. सो या जिम्माच्या निमित्ताने चलचित्र मंडळी ची सुरुवात झाली. आणि लेखक मी भेटले तेव्हा तो लेखक आणि ऍक्टर होता. दिग्दर्शक हा पैलू त्यांनी नंतर दाखवलाय लग्नाच्या. निश्चितच. पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा असा की थोडस मागे जाऊन, ज्या चित्रपटाने म्हणजे झिम्मासाठी तुम्ही निर्मिती तर करणार होताच, परंतु चित्रपटाने अभिनेत्री म्हणून चित्रपटाने तुमची निवड केली की तुम्ही चित्रपटाला निवडलं? नाही नाही, लेखिकेने माझी निवड केली. कारण ऍक्च्युली कारण की जेव्हा आम्ही फिल्म करत होतो तेव्हा बाकीच्यांचं कास्टिंग झालं होतं. मी त्या कॅरेक्टरचं कास्टिंग राहिलं होतं आणि मी तेव्हा एक हिंदी डेली सोप करत होते. त्यामुळे मला वेळ मिळेल असं काही म्हणजे माझ्या डोक्यातच नव्हतं, कारण मी काम करत होतो. हेमंतच्या डोक्यात नव्हतं, कारण त्याला माहित होतं मी एक शो करते. पण इरावती कर्णिकनी फार लावून धरलं की नाही, हे तूच करायचं, हे तूच, मला हे करायला तूच हवी आहेस. त्यामुळे माझं कास्टिंग इराने केलंय. त्यामुळे आय एम व्हेरी ग्लॅड की तिने ते केलंय. निश्चितच. पण लोकेशन्स आम्ही बघतो, इतके कमाल लोकेशन्स आहेत. रेकी वगैरे ऑलरेडी केली होती की स्क्रिप्ट नुसार त्याचं काही केलेलं आहे काय? नाही, माझ्या डोक्यात जिथं आता शूट केलंय ते डोक्यात होतं की तिथे आपण कधीतरी शूट करायला पाहिजे. आणि स्क्रिप्ट तसं ठरलं, गोष्ट तशी बनली आणि मग असं झालं की हा, इथे आता तो सिनेमा आपण करू शकतो. आणि मग स्क्रिप्टच्या खूप इनिशियल स्टेजलाच आम्ही रेकी करून आलो आणि मग लोकेशनची निवड केली की हे 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 इथे इथे असं असं करू. त्याप्रमाणे स्क्रिप्ट लिहिलं आणि शेवटी जिम्मा ही डोळ्यांना सुखावणारी फिल्म असली पाहिजे, कारण ती एका एक्सपिरियन्स बद्दल आहे, फिरण्याच्या, बघण्याच्या, नवीन काहीतरी शिकण्याच्या. सो त्याच्यामुळे ते सगळं अचीव करण्यासाठी ती लोकेशन्स आहेत. पण परंतु मला असं वाटतं की जिम्मा आता लोकेशन्सच्या पलीकडे गेलेला आहे. जिम्मातली पात्र आता घराघरात पोहोचलेली आहेत आणि त्या पात्रांबद्दलचा हा सिनेमा आहे. आता लोकेशन्स मागे राहतात आणि पात्र उठून येतात. पण आता प्रोसेस विषयी बोलतोय म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी, की अनेक दिग्दर्शकांना मी हा प्रश्न विचारला, पण खास तुमच्यासाठी याचं कारण तुमच्या ज्या कलाकृती मी बघितलेल्या आहेत, अभिनेता म्हणून पण आणि दिग्दर्शक म्हणून पण, की पेपर टू स्क्रीन ही जी प्रोसेस असते, तर त्याच्यामध्ये दिग्दर्शकाला काही म्हणतात की मला लख्ख दिसतं, मला ऐकू येतं, माझ्याशी चित्रपट बोलतो स्वप्नात येऊन वगैरे वगैरे अशा उपमा देतात. तुमचं काय साधारण? असं कोणी लख्ख बोलत नाही, कोणीही कोणाकडनं काही करवून घेत नाही. हे सगळं खोट आहे. आपण कुठलंही काम प्रेक्षकांसाठी करतो. प्रेक्षकांना ते आवडलं तर अजून हुरूप येतो आणि आपण नव्या उमेदीने करतो. प्रेक्षकांना नाही आवडलं तर आपण जे काही चुकलो ते सुधारून पुढे जातो. सो मला वाटतं चित्रपट, नाटक, मालिका हे आपण सगळं काही प्रेक्षकांसाठी बनवत असतो. आपल्याला हवं ते काम करता आलं पाहिजे, पण ते प्रेक्षकांनाही आवडलं पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आतला आवाज वगैरे असं काहीही नसतं. तो प्रेक्षकांचा आवाज असतो, प्रेक्षकांची डिमांड असते. म्हणजे आपण जर आता किराणा मालाचं दुकान टाकलं तर आपण आलेल्या गिरायकांना असं म्हणू का, नाही सुपारीच घ्या माझ्याकडनं,
अरे पण त्याला सुपारी नको असेल. सो त्याच्यामुळे दुकान टाकलंय तर प्रेक्षकांना जे हवंय ते विकता आलं पाहिजे. काही समर्पक उत्तर दिलेलं आहे. मी ना काही दिवसांपूर्वी एक कमेंट वाचली होती की बाईपण जे सुरू होतं तेव्हा, की बाईपणचं नाव हे जिम्माला द्यायला पाहिजे होतं आणि जिम्माचं नाव बाईपणला द्यायला पाहिजे होतं. नाही नाही, बरोबर आहे. कारण बाईपण मध्ये मंगळागौरीचा त्यांचा मी पाहिली आहे फिल्म, इतकी छान फिल्म आहे. तर मंगळागौरीचा कार्यक्रम आहे, तर म्हणजे तो खेळ खेळतात त्या, म्हणून असं वाटलं असेल. पण ऍज लॉंग एज बाईची फिल्म आहे आणि बाईला महत्व आहे, आय एम व्हेरी हॅपी. डेफिनेटली. पण आता वुमन ओरिएंटेड ज्या फिल्म्स आहेत मराठीमध्ये खूप छान प्रतिसाद मिळतो आहे त्याला एकंदरीत बघित. तुम्ही दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता? तुमचं काय प्रतिपादन आहे सगळं? मला असं वाटतं आपल्याकडे पूर्वीपासूनच हे सगळं चालू आहे. म्हणजे पूर्वी आलेला श्यामची आई हे काय, हे वुमन ओरिएंटेड सब्जेक्ट. माहेरची साडी, माहेरची साडीने असा काळ आपल्या चित्रपट सृष्टीला दाखवला की थिएटरच्या बाहेर रुमाल विकणाऱ्यांची कमाई होऊ लागली. म्हणजे रुमाल विकणाऱ्यांचे स्टॉल लागत होते. काही चित्रपट गृह मालकांनी अशा जाहिराती चालवल्या की तिकिटाबरोबर रुमाल मोफत. तर हे सगळं पूर्वीपासून चालत आलेलं आहे. टीव्ही मालिका महिलांना धरू नयेत, म्हणजे कारण त्याचा ऑडियन्स तो आहे. सो मला असं वाटतं पूर्वीपासूनच चित्रपटात आपल्या नायिका मोठ्या होत्या. म्हणजे अगदी जयश्री गडकर असतील, रंजना असतील, ते आजपर्यंत. म्हणजे मला असं वाटतं की खूप चुकीचा समज आहे हा की आता महिला प्रधान चित्रपट होऊ लागले. नाही, महिला प्रधानच होते, ते राहतील. कारण तुमच्या माझ्या आयुष्यातलं आईचं स्थान, बहिणीचं स्थान, बायकोचं स्थान हे प्रचंड महत्वाचं आहे. ते काहीही केलं, आयुष्यात बाई महत्वाची असते. त्यामुळे ती निर्मात्याला, दिग्दर्शकाला, चित्रपटगृह मालकांना, तुम्हाला सगळ्यांसाठी बाई ही महत्वाची असते. निश्चितच. काळ्या दगडावरची रेग आहे याला, यात काही दुमतच नाही. माझं सुद्धा, मी पूर्णपणे ऍग्री आहे या वाक्याला. परंतु आता तुम्ही रुमालवर, तिकिटावरती रुमाल हा प्रमोशनचा भाग झाला, म्हणून आता जिम्मा 2 निमित्तानं काय वेगळ्या पद्धतीचं प्रमोशन तुम्ही करणार आहात? खरं तर या वेळेला ना मी सांगू, वेगळं प्रमोशन करायचे आम्हाला, म्हणजे काय करावं हे कळलंच नाही. त्याचं कारण असं की निर्मला, आता फॉर एक्झाम्पल निर्मिती मशे जे करते, निर्मला कोंडे पाटील, हे कॅरेक्टरच लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनीच, म्हणजे जेव्हा हे सगळ्यांची कॅरेक्टर्स आली तेव्हा लोकांचं असं होतं, आता हे वेगळं झालं का काय, आता हिच्या सुनेचं काही झालं का. तर ते फिल्म मध्येच एवढं होतं करायला की विथ दॅट वन टीजर जो पहिला आला आणि आता जो ट्रेलर आला, त्याच्यातच त्यांनीच आमचं अर्ध प्रमोशनचं काम केलं होतं असं म्हणायला लागेल. निश्चितच. तुमचं बाळ आता 2 वर्षाचं झालेलं आहे. आता 24 तारखेला होईल ते. परंतु 1 ते 2 हा जो मधला 1 वर्षाचा होता, तो साधारण कसा होता दिग्दर्शक आणि निर्मात्यासाठी? या मधल्या काळात आम्ही अजून एक बाळ जन्माला घातलं, ज्याचं नाव सनी होतं. आणि शिकण्याची प्रोसेस आहे. पण पहिलं बाळ ते पहिलं बाळ आहे. नंतर कितीही बाळं झाली तरी सुद्धा पहिल्या बाळाची जी मजा आहे किंवा जो आनंद आहे किंवा ज्यांनी आपल्याला बाप केलं हे फिलिंग आहे, तसंच जिम्माबद्दल प्रेम आहे. त्याच्यामुळे आम्ही निर्माते झालो दोघंही. त्याच्यामुळे जिम्माचं महत्व आमच्या आयुष्यात खूप आहे. जेव्हा जेव्हा आमच्या आयुष्यात जिम्मा असं नाव येतं तेव्हा तेव्हा आमचे डोळे पाणावलेले असतात आणि चेहऱ्यावर हसू असतं. हे बाळ पुढे 3-4 वर्षाचं होणार आहे. थांब बाबा, थांब थांब, वन ऍट अ टाइम हे होऊ दे, मग पुढचं पुढे बघू. निश्चितच. पण जाता जाता जिम्मा 2 आहे म्हटल्यानंतर जिम्मा याच्यातलं तुम्ही दोघांनी एक एक वैशिष्ट्य सांगा आणि प्रेक्षकांना आवाहन करा. जिम्मा 2 जो 24 नोव्हेंबरला आता रिलीज होतोय प्रेक्षकांसाठी, प्लीज चित्रपटगृहात जाऊन बघा. आणि वैशिष्ट्य एवढंच की कॅरेक्टर्स थोडी बदलली आहेत 2-2.5 वर्षात. तर ती बदललेली कॅरेक्टर्स तुम्हाला आवडतायत का हे जाणून घ्यायला मला खरंच खूप आवडणार आहे. तर प्लीज मला कळवा. आपली जेव्हा रियुनियन होते, म्हणजे आपल्या नातेवाईकांबरोबर होते, आई बाबांबरोबर होते, मित्रांबरोबर होते, ऑफिस मधल्या मित्रांबरोबर होते, तेव्हा जो आनंद होतो तो आनंद हा चित्रपट बघितल्यावर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे या रियुनियन साठी 24 नोव्हेंबर पासून चित्रपटगृहात जायचंय आणि धमाल करायचे, मजा करायची. मी सुद्धा 24 नोव्हेंबर साठी खूप आतुर आहे. मला सुद्धा आता ट्रेलर बघितल्यानं असं झालं कधी पूर्ण चित्रपट बघतोय. आणि खरंच खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाशी. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.